मायनी मल्हारपेठ रस्त्याच्या निकृष्ट कामावरून आता क्षणशोभ उसळू लागलाय. उमरज मसूर परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी या रस्त्यावर आता तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान या रस्त्याच्या कामासाठी तब्बल 480 कोटी रुपयांचा निधी खर्चूनही काम निकृष्ट का असा सवाल व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितराव पाटील चिखलीकर आपल्या सोबत आहेत. एकूणच या रस्त्यावरून सातत्यानं ते येत असतात, अनेक लोकप्रतिनिधी येत असतात. आपण काय परिस्थिती आहे रस्त्याचं काम, तुम्ही समाधानकारक आहात का? नाही, आम्ही समाधानकारक नाही. कारण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे आणि कोणाकडे नेमकी तक्रार करायची ते अधिकारी सापडत नाहीत आणि कोण कॉन्ट्रॅक्टर आहे हेही सापडत नाही. नक्की कोणाला शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाही ते, तर शेतकऱ्यांचे पैसे न देता जमिनी ताब्यात घेतलेल्या. आता जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली काम चालू आहे. म्हणजे अंतवडीला आणि इथं मध्ये असे पॅच राहिलेत की इतके ॲक्सिडेंट झालेत, तर जवळजवळ कोणाला राहायचं. त्या आम्ही जर JCP वाले त्यांना विचारलं कोण कॉन्ट्रॅक्टर, आम्हाला माहीत नाही, आमको मालूम नाही. इथली नाहीतच माणसं. आम्ही नेमकं कुणाला विचारायचं? प्रशासन ठप्प आहे. आपल्या PWDला विचारलं तर ते म्हणते आमच्या हातात काही नाही. पुन्हा एकजूट इंडियाला विचारलं आमच्या हातात काही नाही. मग हातात नेमकं कोणाचे आहे हे माहीत नाही. फक्त आता आम्हाला गडकरी साहेब जेवढाच राहिला आहे त्याच्या हातात आहे ते. आपण रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण काही ठिकाणी निष्ठाला लागले. कॉन्क्रिटीकरण करताना जो क्रायटेरिया म्हणजे पाणी मारलं पाहिजे वेळेत किंवा हे केलं नाही ना. असल्या उन्हात आता तुम्ही चला बघा, कुठं रस्ते नुसती पोती हाताळले त्याच्यावर पाणी नाही काही नाही. कुठलं करायचं? 8-8 दिवस रस्ता पाणी मारून बंद ठेवायला पाहिजे होता. आणि धुरळ्याला माणसं मिली पाहिजे. रस्ता उघडलाय आणि सगळं सिमेंट निघून गेले. चला आता बघायला. तुम्ही शामगाव घाटात आता काम चालू आहे, आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि आम्ही ह्या शेतकऱ्यांचे प्रश्न असतील रस्त्या याच्यासाठी आम्ही जन आंदोलन उभं राहू आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली. काय माझे आमदार बाळासाहेब पाटलांनी त्याची प्रतिक्रिया दिलेली आहे तुम्हाला. काय आता कुणाकडे जाणार आम्ही? शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत, कुणी करणार सांगा ना तुम्ही? या रस्त्याच्या कामाची महसूल विभागाला प्रचंड मोठी झळ बसलेली आहे. तिथलं सौंदर्य नष्ट झालेलं आहे. महसूल विभागाचे नेते माजी सभापती मानसीराव जगदाळे आपल्या सोबत आहेत. दादा, काय प्रतिक्रिया आहे तुमची या रस्त्याच्या कामाबद्दल? आज आता बारकाईने जर पाहिलं तर आम्हाला सगळ्यातल्या जवळचा म्हणजे रोड म्हणून मल्हारपेठ पंढरपूर हा रोड आमच्या गावावरून जातो. तो फक्त डायरेक्ट पंढरपूर म्हणजे विठ्ठलाच्या पायाजवळ हा रोड जातो. आणि ह्या रोडचं काम बरेच दिवस झालं व्हावं या दृष्टिकोनातून प्रयत्न होत चाललेले होते. बाळासाहेब पाटलांनी हा रस्ता बजेटमध्ये घातला आणि जवळजवळ मायनी ते मल्हारपेठ असा रस्ता 480 कोटी रुपये जवळजवळ मंजूर आहे. आणि आज आता रस्त्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय. काही ठिकाणी अंतवडी असेल किंवा आमच्या मसूरमध्ये काही ठिकाणी 12 मीटर आहे, काही 10 ठिकाणी 10 मीटर आहे. आंदोलनं चाललेत, पण मूळ अजून आम्हाला जर विचारलं तर कुणालाच काय सांगता येत नाही अधिकाऱ्यांना. तर हे आम्हाला लोकप्रतिनिधी नात्यानं किंवा जे लोक विचारते त्याला झालं पाहिजे. कारण हा रस्ता सर्वांचा आहे आणि हा रस्ता ज्यावेळी रस्त्यावर जाणार त्यावेळी माणसाकडे एकट्या किंवा अजिताप्पाकडे जाणार नाहीत, तर रस्त्यावरनं सर्वसामान्य माणसं या ठिकाणी जाणार. त्या दृष्टिकोनातून क्वालिटीचा रस्ता झाला पाहिजे जेवढीच अपेक्षा आहे आमची आणि ती व्हावा या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे. एक 15 दिवसानंतर आम्ही सर्व जे काही कागदपत्र कशी त्यांनी काय केलं आहे त्याची हे करून त्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी उभं करणार आहोत. या ठिकाणी आज त्याचं जाहीर करू. 480 कोटींचं काम आहे आप्पा, तुम्हाला वाटतं का या कामात भ्रष्टाचार झाला नसेल? आमच्या काळात लोकशाही आघाडीचं सरकार होतं, तर माननीय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, लोकशाही अजितदादा उपमुख्यमंत्री होते. त्या काळात आमचे ओगलेवाडीचा रस्ता असेल, ढेबेवाडीचा रस्ता असेल, उंडाळ्याचा रस्ता असेल, पाटणचा रस्ता असेल, कारव्याचा जाणारा रस्ता, हे रस्ते कसे आहेत बघा. त्याची तुलना करायला 480 कोटी म्हणजे ह्यांच्या खिशात किती गेलं आम्हाला काय माहिती आहे? कुणी लोकप्रतिनिधी येत नाहीत. आणि अदानीच्या सर्व कॉन्ट्रॅक्ट अदानीला दिले असल्यामुळं कुठल्याही लोकप्रतिनिधी असू द्या वरिष्ठ अधिकारी त्यांची हिंमत होत नाही विचारायची आम्ही कोणाकडे जाणार. बरं, गडकरी एकदाच भाषणाला सांगतात की ओके आहे, ओके, कुणाला खाली विचारायचं? कुणीच नाही. त्यामुळं आम्ही जन आंदोलन उभारल्याशिवाय हे अधिकारी संबंधित कोण आहेत ते समोर येतील आणि त्यावेळेला हा प्रश्न सुटेल. शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रश्न असेल. आता शिवड्याला शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत ना, अंतवडी तसं आहे. शिवड्याला बघा, तिथं अडकून ठेवला आहे रस्ता. तिथं बघा, अंतवडीला बघा, रिसवडला बघा, शामगावच्या घाटात वडोली विकेश, तुम्ही बघा ना काय आहे ती वस्तू. कोण ह्याला कुणी विचारायचं? कुठं सूचना फलकला हे गाव इकडे जातं किती किलोमीटर काही लावलेलं नाही.
झाडं इतकी मोठी तोडली, झाडांचं नियोजन काय कुणाला काय माहीतच नाही काय कुणी करणार सांगा मला. तर आम्हाला जरा वेळ द्या, आम्ही सर्वजण बसू, संबंधित लाभार्थी म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते शेतकरी आम्ही सर्व बसून जन आंदोलन आम्ही सर्वांच्या विचाराने एक दिवशी उभारू आणि त्याला जाब द्यायला भाग पाडू आम्ही. एकूणच या रस्त्याच्या कामामुळं अत्यंत या 70 किलोमीटरच्या नागरिकांना प्रचंड त्रास झालेला आहे आणि रस्त्याचं काम पण समाधानकारक होत नाही. नुसती झाडं तोडलेत पण रस्ता मात्र पूर्वीचाच जसा आहे तसाच वाटतोय. पूर्वीचा डांबरीच बरा अशी म्हणण्याची प्रतिक्रिया या लोकांच्या वर आलेली आहे. कॅमेरामॅन दिलीप चव्हाणसह प्रवीण कांबळे, उमरज.